सुस्वागतम सुस्वागतम. श्री शिवगौरी प्रियनंदन विघ्नहर्त्या घड्याळाला वंदन करू. आराध्य ग्रामदैवत श्री सातेरी माऊली श्री वेताळ गिरोबा रवणाथ नारायण सत्पुरुष पंचायतन यांच्या पदकमली नतमस्तक होऊन आणि रंगदेवतेस मनीभाव स्मरून तुम्हा नाट्यरसिकांचं हार्दिक स्वागत करून श्री सातेरी माऊली कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आणि श्री देवी सातेरी माऊली पंचायतान देवस्थान मोपा सहर्ष सहविनय आनंद सादर करीत आहोत. कैलासवासी राजाराम रामचंद्र परब याच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्री सचिन फुटक लिखित आणि श्री नंदकुमार नाईक दिग्दर्शित कौटुंबिक जिव्हाळ्याचे भावप्रधान रहस्यमय हृदयस्पर्शी 2 अंकी सामाजिक नाट्य कलाकृती अखेरची अंगाई. गणपती
मम प्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणेशाय नमः। अरे येऊ काय घरा कोण? शंभू नाना, या या। वा वा वा, छान गणपती आणलाय, पूजा चालली वाटते। चालू दे चालू दे, भक्तीशिवाय मुक्ती नाही। हे मात्र अगदी बरोबर बोललात नाना। नाना, हा घ्या प्रसाद। काय रे मोहन, कारखानीस कुठे दिसत नाही ते? मामा कामानिमित्त दिल्लीला गेले, आज येणार आहेत का? काही काम होते का त्यांच्याकडे? कामाचं म्हणजे ते जरा खाजगीच काम होतं। सांगा कोणते काम होते? मामा आल्यावरती मी सांगेन त्यांना। नाही रे बाबा, तुला सांगून माझी दक्षिणा जायची। काम तसं खाजगीच आहे। बर, तो तुमचा प्रश्न। मामा, तुम्ही काही चिवडा लाडू घेणार का? नको नको, तुझी पूजा झाली, माझी अजून व्हायची आहे। आणि पूजे अगोदर आम्ही लाडू मोदक काही खात नसतो। हा, आता तसे लोक थोडे असतात, आधी पोटोबा आणि मग विठोबा, पण मी तसा नाही। बरं, येतो मी, कारखाने झाल्यानंतर येईन। नाही म्हणजे माझ्या मंजूने पूजेची तयारी करून ठेवली असेल। पूजा उरकतो, थोडे पोटात टाकतो, जेवण आणि नंतर येतो। मोहन, तेव्हा मात्र लाडू चिवडा द्यायला विसरू नको। हा हो, तुम्ही काही काळजी करू नका। काय रे मोहन, कंपनीत संप चालला असं ऐकलंय मी। होय, नाही म्हणजे? संप चालू आहे, कामगारांसोबत बोलणी झाली। आज किंवा उद्या संप मिटेल। मिटवा मिटवा, लवकर मिटवा, नाही तर कारखाने फार राबवतील। नाही म्हणजे येतो मी। हा शंभू नाना वार्ताहर आहे, प्रत्येकाला वाटेल ती माझी सांगत सुटेल, दुसरं काही कामच नाही ना। हे जाऊ दे, मला टेंडरची कामे पूर्ण करायला हवी। कोण? शीतल, तू सरप्राईज जा। अरे काम दिली होतीस, मुंबईहून कधी आलीस? तू पाहिलास तेव्हाच। म्हणजे आत्ताच आलीस की काय? मग बॅग कुठे आहे तुझी? बाहेर ठेवलीस की काय? मोहन, तू पण असा आहेस ना। सकाळी 4 वाजता आले मी। असं? मग मुंबईहून काही आणलंस की नाही मला? मेवा मिठाई? मला प्रसाद दे। हा घे। मेवा मिठाई आणली रे मी, आता घरी आहे, घरी आल्यावर देते मग। मोहन, तू कसा आहेस? कसा दिसतोय? मला वाटतं जास्त जाडही झालं नाही आणि एकदम बारीकही झालं नाही। केसांकडे पाहिलं तर एकदम म्हाताराही झालं नाही। हा, थोडा हँडसम मात्र झालोय। आणि काय ग, मुंबईची एवढी मोठेपणा सांगतेस, त्या मुंबापुरीत एखादा हिरो पाहिलास की नाही तुझ्यासाठी? मी मुंबईत मावशीची देखभाल करायला गेली होती, माझ्यासाठी मुलगा पाहायला नव्हे। असं होय? मग काय रे मोहन, तू पाहिलास की नाही इतक्या दिवसात तुझ्यासाठी एखादी बायको? बायको खूप पाहिल्या, पण कोणी मला आपली बायको द्यायला तयारच नाही। हा, पण विचार करून आपली मुलगी मात्र द्यायला तयार आहे। सॉरी, चुकले, तुझ्या पुढे मी शरण आले। तुला बोलायचं म्हणजे छे। मोहन, बाबाला माझं लग्न ठरवत आहे। छान, म्हणजे तू आता संसाराच्या बिडीत अडकणार। तर संसाराच्या पटावर नवीन प्रवेश, नवीन घर, नवीन माणसे। छान। मला लग्नच नाही करायचं। का ग, कोणी मनात आहे वाटतं? अच्छा, तरीच म्हणते मला लग्न नाही करायचं। पण मी म्हणतो, तुला आवडणारा हा गाढव कोण? तू त्याला गाढव म्हणाला? हो, तू चक्क त्याला गाढव म्हणाला? हो हो, तसंच म्हणालो। तू माझी थट्टा करतोय, मला तुझ्याजवळ बोलायचंच नाही। जा। ए रडूबाई, ए शीतल, अशी रुसतेस कशाला? शीतल,
अगं बोल ना. एका माणसाच्या नाकावर राग येऊन बसलाय, आता आलाय राग, त्याला नेईल वाग. ए शीतल, अशी काय करतेस? अगं बोल ना. सॉरी यार, तुझी थट्टा केली. आता सॉरी बोलला ना. शीतल, तू आल्यावर मला आनंद झाला. बालपणीच्या खेळाची आठवण झाली म्हणून तुझी थट्टा केली. पण मला काय माहित तुला त्याचा राग येईल म्हणून. आई बापा विना वाढलेला माझ्या मनावर चांगले संस्कार झाले नाही म्हणून बोललो असेल एखादा अपशब्द तर मला माफ कर. नाही हो, मला तुझे मन दुखवायचे नव्हते. मला सुद्धा इथे आल्यावर बालपणीचा तो भातुकलीचा खेळ आठवला. तो रे बाहुला बाहुलीच्या लग्नाचा प्रसंग आठवला म्हणून मी खोटे रुसले रे. त्यावेळी तू माझ्या बाहुलीशी लग्न करायचं आणि आता तुझा होकार असेल तर तुझ्या बरोबर. तू लाजलीस म्हणजे होकार. तुझी निवड बाकी मस्त. हा मला पसंत आहे. कसली निवड रे? अगं मला वेडा समजून पेढा भरवायचा विचार दिसतो. काय मोहनराव? अरे तुला आपलं काहीतरी ना. शीतलताई, मला तुझे भावी नवरोजी म्हणून मोहनला एकदम पसंत. आता आबांना सांगून देऊया लग्नाचा वार उडून. हो बघताय काय माझ्याकडे? तुमच्या लग्नाने खूप नाचणार, गाणे पण म्हणणार. मोहनरावांच्या लग्नाला शीतलताई नवरी नटली. अगं प्यार किया तो डरना क्या? तुझं आपला काहीतरी ना बघू. काहीतरी कसं? आता जमलं तर होऊन जाऊ दे लग्न. काय रे तुझं जमलं, माझच्या मायला 17 पर्यंतच्या मागे फिरलो पण एक मिळालं तर शपथ. पण तुझा बोल तरी मी टेन्शन घेत नाही. आपण ठरवलंय जिंदगी में कभी टेंशन नहीं लेना, बिंदास होके आई लव यू कहना. अगर फूल के बदले में सैंडल मिले तो कहना, प्यारी बहना सदा खुश रहना. वाह उत्तम, चांगला वर्ग निवडलास तू. अरे पप्पू, असे किती पोरीचं सॅन्डल खाणार? अजूनपर्यंत खाल्ली नाही आणि कशी वेळ येणार नाही, कारण आता मला या पप्पूची पप्पी मिळणार. पप्पी आय लव्ह यू. तसा फोनही केला आहे, उत्तर पण आजच मिळेल. उत्तर होय मिळाले तर गौरी दिवशी धमाल करणार. तेव्हा यंदाच्या वर्षी आरतीला जिंकू दे रे. हा पप्पू आता सगळ्यात जाईल आपलं प्रेमाचं गुपित सांगत सुटे. का नको सांगू दे? तसं नाही रे. मग कसं? चल मला आता जाऊ दे, आबा माझी वाट पाहत असतील. मी पण येतोय मंडळी. आलो जरा फ्रेश होऊन. चल गाडी द्यायची आवाज. वेलकम. काल पोलिसांच्या घरात स्वागत. पुण्याला कधी आलीस? बस तू. मी आजच आले. अगं अशी थरथरतेस कशा? अगं अशी थरथरतेस कशा? पण काही म्हण, मुंबईला गेल्यावर फारच बदल झालाय तुझ्या. म्हणजे
अगं घाबरतेस कशाला? मी लहानपणीसारखा तुझ्याशी लगट करू पण आता वात्रट राहिला. पण छान तुझे हे काळेभोर केस, कमानीय बांधा, मऊसार मुलायम हात. आकाश काय करतोय? शीतल, शीतल, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय नाही जाऊ शकत. पण शीतल, तू काही बोलू नकोस. मी लग्नाची मागणी घालणार आहे. मी माझ्या लग्नाचा निर्णय घेतलेला नाही. शीतल, तू आडेवेळे घेऊ नकोस. मी तुझ्यासाठी थांबायला तयार. व्हॉट अबाउट यू शीतल? You are doing the same mistake again and again. Why, Akash? Why? Because I love you, शीतल. I love you. But I don't. Akash, माझा हात सोड. लग्नाचा निर्णय घेणे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तू किती मला फसवण्याचा प्रयत्न केलास तरी तुझं लग्न माझ्याशी होईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण तू फक्त माझ्यासाठी जन्माला आलीस. Stop this nonsense, Akash. ती वेळ येईल तेव्हा पाहू. पण आता तरी मला त्रास देऊ नकोस. शीतल, तू मला पासून दुसऱ्या बरोबर लग्न करण्याचा मूर्खपणा केलास तर त्याच क्षणी लग्न मंडपात तुझी चिता पेटवेन मी. कोण? काय झालं ग? आकाश मला धमकी देऊन गेला रे. तू घाबरू नकोस, मी आहे ना. मला भीती वाटते. तू मला इथून घेऊन चल. मी तुझ्याशिवाय नवरा म्हणून आणखी कोणाचाही विचार करू शकत नाही रे. हे बघ शीतल, प्रेमाच्या युद्धात दुश्मन असल्याशिवाय खऱ्या प्रेमाची गोडी चाकता येत नाही. तू घाबरू नकोस, मी आहे. तू हो पुढे, मी आलोच. ठीक आहे. Bloody hell with you. मोहन, मामा, तुम्ही कधी आला? दिसत नाही का आता आलोय तो? मूर्खांसारखे प्रश्न विचारू नकोस. कंपनीमध्ये संप कोणी घडलाय? ते गणेश चतुर्थीला सुट्टी न मिळाल्याने कामगारांनी संप केलाय. पण लीडर कोण आहे त्यांचा? राकेश सरपोतदार. व्हॉट? राकेश? माझ्या गैरहजेरीत संप घडवलाय हराम. पण याचे परिणाम चांगले होणार नाही. तू तोंड का बाहेर राहिलास? जा पाणी आण. हे सुद्धा सांगावं लागतं. मूर्ख कुठला. हॅलो प्लीज बसले का? हॅलो माने, मी दीनानाथ बोलतोय. हॅलो, ऐकू येत नाही का? फॉ करायला लागलाय तो. लिसन टू मी. रॉबर्टचा माल त्याला पोहोचला का? व्हॉट? तो सुद्धा जॉब पूर्ण झाला नाही अजून. जुन्या कामगारांना परत कामावरती घ्या. ते येत नसतील तर नवीन कामगारांची भरती करा. पण रॉबर्टचा माल त्याला पोहोचलाच पाहिजे. यू अंडरस्टँड? ओके, येतोय मी थोड्या वेळात. ओके. मामा, पाणी. नवीन टेंडरचं काय झालं? टेंडरची सगळी कागदपत्रे पूर्ण आहेत. फक्त सबमिट करायची तेवढी आहे. गुड, दॅट्स गुड. हा टेंडर आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मिळालाच पाहिजे. यू अंडरस्टँड? मोहन, गणपती कोणी आणलाय घरात? आम्हीच आणलाय. कोणी सांगितलं? मी सांगितलं. तुला माहित आहे ना कामगारांनी याद करिता संप केलाय तो. आणि तुला माहित आहे मी देव वगैरे काय मानत नाही. मग कशाला आणली ही मूर्ती घरात? या जगात फक्त पैसा हा एकच देव आहे. फक्त पैसा. आत्ताच्या आत्ता जा आणि मूर्ती विसर्जन कर, नाहीतर मी आताच करतो. नाही, नको मामा, मी 5व्या दिवशी विसर्जन करेन, पण आज नको. 5 दिवसानंतर मला ही मूर्ती माझ्या घरात दिसता कामा नये. यू अंडरस्टँड? टेंडरचे कागद घ्या आणि वरती. यू स्टॉप. दीनानाथ, हो कारखानीस, मी आलोय शंभू नाना. घरात असाल तर लवकर बाहेर या. तुमच्या फायद्याचा विषय घेऊन आलोय. हा शंभू नाना म्हणजे एकदम हुशार. लोकांना काय पाहिजे ते बरोबर ओळखतो. म्हणूनच माझे नाव लोक आदराने घेतात. शंभू नाना आग लावे.
काय टकलू मामा असे उंदरासारखे तुरु तुरु काय पळताय मांजर वगैरे मागे लागलाय की कुठे आग लावताय ए का तोंड्या तुम्हाला काय म्हणाल टकलू मामा ए गाडीच्या तू टकलू तुझा बाप टकलू तुझं अख्खं खानदान टकलू सॉरी तोंडा मेला सॉरी टकलू काय म्हणाल नाही म्हणणार मला म्हणायचं होतं तरुण म्हातारे हा? काय म्हणाल अरे शिरा पडली तुझ्या तोंडावर मी काय म्हातारा वाटतो मी एवढा देखना उमदा म्हातारा तरुण हा काय म्हणाला मला म्हणायचं होतं तरुण म्हातारे हा अगदी हँडसम हाय फाय हा वा 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 आता कसं ओ शंभूलाना ओ शंभूलाना काय पाहिजे तुला हार तुऱ्यांची करा सुरुवात आनंद होईल आपल्या घरात घेऊन येईल मी तुमच्या दारात संगे घेऊन वरात आणि तुमची मंजू आहे माझ्या मनात ए मेल्या तुला माझी मंजुळा द्यायला मला काय वेळ लागलेला नाही हो आमचे प्रेम आहे आमच्या या दिलाचे खोबऱ्याच्या फोडीसारखे तुकडे तुकडे करू नका तुझ्यासारख्या बिंडोक पोराला कोण देणार आपली पोरगी तुम्ही मला बिंडोक म्हणाला या मर्द मराठाला हो हो तुलाच म्हणालो तुलाच मंजू बरोबर लग्न लावणार असाल तर एकदाच काय कितीही म्हणा तोंड बघ हास्या तुम्ही चांगल्या मनाने आमचं लग्न लावले नाही तर मी पळवून देईन तिला तू तिला कसा पळवतोस तेच पाहतो मी तुला चांगला चोप देईन तुम्ही कसा चोप देता तो पाहतोच मी ए टकलू मामा अरे ए का तोंड्या ए टकलू मामा अरे रान द्यायचा नमस्कार नमस्कार कालच काही काम कामाचं म्हणजे तू आकाश बाबूंसाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पोरगी पाहिली आहे आबांची शीतल लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभेल छान पण ती मुंबईला असते ना आबांनी आजच तिला बोलवून घेतली आहे लवकरच लग्नाचा बार उडकून टाकूया बरं निघतो मी ओके नाही निघतो म्हटलं थांब थांब हे घे जा मरू दे कमी तर कमी तेवढे तरी मिळाले हॅलो कोण रॉबर्ट बोला नो 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 वरी तुझा माल तुला लवकरच पडेल ओके ओके नो 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 इट्स ऑल राईट ओके काळजी करू नकोस ओके ओके ह्या संपामुळे माझ्या कंपनीला भरपूर तोटा होणार आहे काहीतरी करून हा संप मिटवायलाच हवा आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात जिंकत आलो येस आय एम द विनर आणि आता सुद्धा जिंकणारच कारखानेस बाहेर ये बोलव तुझ्या पित्याला कोण राख्या तू राकेश बोलायचं नाव कसं जरा आदराने घ्यायचं राकेश जिथं जिथं होतो अन्याय तिथं होतो माझा प्रवेश माझं नाव राकेश तुझ्या जीवावर जगणारा राख्या मेला आता आहे तो कामगारांना न्याय मिळवून देणारा राकेश तू माझ्या मुलाला का घेऊन आलास विचार तुझ्या पोराला नाही पप्पा माझी काहीच चूक नाही मग या भिकाऱ्याची हिंमत कशी झाली तुला हात लावायची भिकारी मी नाही तुम्ही आहात याला का मारलंस ते सांग विचार तुझ्या पोराला आमच्या जीवावरती वाढणाऱ्या बाणबाण आम्हाला शिकू नये हे कारखाने पोराला मार
लग्नाच्या वेळेस व्यसन घाल, नाहीतर राख्या, तू कोणासमोर बोलतो हे माहित आहे ना तुला? होय, आपल्याच कंपनीतील कामगारांना जनावरप्रमाणे वागवणाऱ्या नरापशूजवळ. अरे तुझे शहाणपण पुरे झाले. तू आकाशच्या अंगाला हात लावायची हिंमत कशी झाली? तुझ्या या आकाशने कंपनीतल्या अंगाच्या इज्जतीवर हात टाकलाय. व्हॉट? नाही पप्पा. काय म्हणला? ए, ज्या पोरीला त्याने छेडलं ती तुझी बहीण तर नव्हती ना? अरे निर्लज्ज माणसा, का त्याला इज्जत नाही? हा राकेश जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणाच्या इज्जतीला धोका पोचवण्यात देणार नाही. राकेश हे नाव ध्यानात ठेव. तू ब्लडी फास्ट. पप्पा माझी काहीच पप्पा मोहन, हे मोहन, काय म्हणताय मामा? 5 दिवसांच्या आत मिळेल तर मुहूर्त काढ. माझं शीतलच्या वडिलांशी बोलणं झालेलं आहे. तुझं काय मत आहे वेळश्री? मी तुमच्या शब्दाबाहेर कुठे आहे? हो ना, मग आत्ताच्या आत्ता भटजींना फोन लाव. मिळेल तो मुहूर्त काढायला सांग आणि शीतल आणि आकाशच्या लग्नाच्या पत्रिका छापायला दे. काय? शीतल, अगं ए शीतल, तयारी झाली की नाही? अगं लवकर ये, मला ऑफिसला वेळेवर पोहोचायला हवं. आले घ्या. शीतल, तू रागवलीस तर नाही ना? मी लग्नाबद्दल तुझ्याशी असा वागलो म्हणून? नाही, तुम्ही मनाला लावून घेऊ नका हो. खरंच पौर्णिमेचा चंद्र माझ्या घरी होता. तुम्ही पण ना जा चावत कुठले. अये माझ्या हृदयाच्या गुलाब, अगं आताच आपले दिवस मौज मजा करायचे. सुंदर लग्न म्हणजे गुलामाचा खेळ, तर जीवाभावाची मैत्री जोडण्याची सोन्यासारखी संधी मिळाली. हे मला आज कळलं. चल येतो. हा मोहन, तू असा का वागतोस? म्हणजे अर्थ सरळ आणि सोपा आहे. घरात थांबत नाही, जेवत पण नाही, सतत कंपनीत असतो. का स्वतःला त्रास करून घेतोस? माझ्या स्वप्नांची राख सर्व संपला. सुखाची शुभ्र वत्सल रुपेरी किनार या नियतीने तोडली. मोहन, मला आबांच्या शब्दांमुळे आकाश बरोबर लग्न करावं लागलं नाही तर? नाही शीतल, तू काही विचार करू नकोस. मोहन, मी तुला साथ नाही देऊ शकले. मला क्षमा कर मोहन, मला क्षमा कर. अगं मी काय क्षमा करू? क्षमा करणारा तो देव. अगं मी देव नाही क्षमा करायला. आबांचं हे बरोबर आहे. माझ्यासारख्या मुलाला आपली मुलगी थोडीच देणार आहे. मला नाही घर नाही दार, मामांच्या उपकारांवरती वाढतो. हे परमेश्वरा, किती दुःखप्रद प्रसंगात आणून ठेवलंयस मला. तिला मी माझी पत्नी म्हणून आणणार होतो. तिला आकाशची पत्नी बनवून प्रेमाच्या स्पर्धेत मला खोटं ठरवलं. शीतलच्या प्रेमाच्या पारीवर चढण्याऐवजी मी केवळ परिचयाच्या उदासीन पदावर बसवलं.
मामांच्या उपकारांवरती वाढणारा अनाथ की त्यांच्या अन्नावरती वाढणारा भिकारी, कोण कोण आहे या जगात? कोण आहे मी या जगात? माझे मला कळेना, भिकारी की अनाथ हेच काही उमगेना. काय असे अपराध माझे म्हणून अगतित सारे घडते. दुःखाजवळ झाली होती, सुख हे आज रडते. काय मोहनराव, बरं चाललंय ना? नाही म्हणजे बरंच म्हणायचं. कोण? शंभू नाना, तुम्ही कुठे चाललाय? अरे कळणार कसे? याला म्हणतात डोळे मिटून दूध पिणे. नक्की काय म्हणायचं तुम्हाला? नाही रे बाबा, थोडी तुझी मस्करी केली. नाही म्हणजे लग्नाच्या गडबडीत लक्ष नाही माझे तुझ्याकडे, म्हणून असे म्हणालो. नाना, तुम्ही चहा घेणार का? तू कशाला त्रास घेतोस? शीतल देईल ना. बर. अरे तू कुठे निघाला? मामीला आणायला स्टेशनवर चाललोय. सरला वहिनींना आणायला चालला? जा जा, गाडी येण्याची वेळ झालेली दिसते. कारखानीच घरात नाही वाटत. लग्न सराई कुठे गडबडून गेले काही माहिती नाही. म्हणजे इकडे काय चाललंय आणि इकडे काय चाललंय काहीच पाहिले नाही. काय तो लग्नाचा थाट, लग्नाच्या लाडवांची ताटे अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. तसे थोडे लाडू नेले पिशवीतून, जिलेबी तेवढी कमी नेली. शंभ्या, तू कधी आलास? आता जाऊ. कारखाने सर्व मंडळी तुम्ही केलेला खर्च पाहून भारावून गेली. अरे लग्न दिनानाथ कारखानीसाच्या मुलाचं होतं, रस्त्यावरच्या भीक मागणाऱ्या भिकाऱ्याचं नाही. पण तू कशाला आलास ते सांग. कशाला म्हणजे आपलं ते हे काय ते स्पष्ट बोल. माझी दक्षिणा ठरल्याप्रमाणे मिळाली नाही. बस इथंच बस, आलोच मी. मेली ही श्रीमंत मंडळी साधा चहा सुद्धा विचारला नाही, पण पैसे मात्र ठरल्याप्रमाणे देतात. तुम्ही पैसे देताय की कोणाकडून घेताय? तुला काय करायचंय? काय तोंड्या चोंबडामध्ये नाक तुपतो, कावळा सकाळच्या मांजरासारखा आडवाला. हो अंधश्रद्धेचे पुतळे महाराज, मी काही 4 पायाचे मांजर नाही, तर 2 पायाचा तुमचा भावी जावई. तुम्ही भावी सासरे म्हणजे फादर इन लॉ आहात. अरे हे गाडीच्या, मी तुझा होणारा सासरा पण नाही आणि तो लॉ आणि खो पण नाही. हा टकल्या सारखा माझ्या प्रेमाच्या मार्गात रेल्वे फाटकासारखा आडवाला आहे. याचं सिग्नल तोडायला हवं. माझ्या मंजूच्या रंग त्या राघू बरोबर ठरवतो का? अरे म्हसोबा, तिकडे काय बडबडतोस एकदा? म्हटलं टकलूची टीव्ही केव्हा फुटेल आणि सगळी इस्टेट मला मिळेल. काय म्हणालास? काय तोंड्या? असं मी म्हणालो? असं मी नाही म्हणालो. असं तो राघू तुमच्या बाबतीत बोलत होता. तू हे खरं सांगतोस? मी कशाला खोटं बोलू? एवढंच काय, मूर्ख, महामूर्ख, सतमूर्ख, गाढव टकल्या. अरे तुझ्या आईला असं सुद्धा तो तुम्हाला म्हणाला, तरी सुद्धा तुम्ही मंजूचे लग्न त्याच्याबरोबर ठरवता. त्या राघूची ही हिंमत काय? मी टकलू काय? मस्ती चढली हरामखोराला. आता सलून मध्ये येऊन जातो आणि त्याचं टीव्ही टूटूट करून घेतो. हरामखोर रांडेचा कुठला. आता राघूचा काही खरं नाही. बरोबर. तू कधी आला? शंभू कुठे गेला? त्यांना काही काम आठवलं म्हणून बाहेर गेले ते. बरं, मी निघतो. अरे बापू, अरे असं उन्हाळ्या करण्यापेक्षा कंपनीत यायचं कामासाठी. हो हो. काय ही आजकालची पोरं. कारखाने आज येऊ का? अरे कोण आबा, या 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 बसा या. आज घरातच आहात वाटतं. अरे हो, आता कंपनीची कामं मुलांनी सांभाळायला हवी. आम्ही कंपनीची कामे करून करून केस काळ्याचे पांढरे होतात. आता थोडा विसावा घ्यायचा. बरं, तो संप मिटला का? हो, संप मिटला. तो राकेश गद्दार निघाला.
साल्याने पैशांसाठी संप केला होता, मांडवणी केली आणि संप मिटवला. छान, नाही तर नुकसान झाले असते तुझे दिनाना. बरं दिना, माझ्या काळजाचा तुकडा मी तुझ्या स्वाधीन केलाय, त्याला जप. अरे आबा, तू काही काळजी करू नको. तुझी मुलगी तीच माझी मुलगी, तिला काहीही कमी पडून येणार नाही. शीतल, अगं शीतल, अगं आबा आले. आले आले. तसं नाही, काळजी वाटते मला. ती लहान असताना तिची आई गेली, तिच्या पश्चात मीच तिचा बाप आणि तिची आई या दोन्ही भूमिका पार पाडल्या. मायेविना पोर माझी सांभाळून घे दिना. अरे आबा, तू काहीच काळजी करू नको. मी तुझा मित्रच आहे ना. अरे शंका ही घातपातासारखी असते, एकदा का मूळ धरलं नंतर ती वाढतच राहते. तसं नाही, माझी गरीब पोर तुमच्या या घराच्या रीतीभोवती तिला माहित नसते. तिच्याकडून काही चूक झाल्यास. अरे सावकाश, अरे तू काळजी करू नको, आम्ही सगळे आहोत ना. बस तुम्ही बोलत बसा, आम्ही आलोच. रड नकोस पोरी. बाबा, तो माझ्याशी बोलत पण नाही, घरात पण जेवत नाही, सारखा उदास असतो. पोरी, मनात नसताना सुद्धा तुझं लग्न मी त्या आकाश बरोबर करून दिलं. तुमचं जीवन हे असंच असतं. कधी कुणाची कन्या, कुणाची पत्नी, कुणाची आई तर कुणाची प्रेयसी. तिला स्वतःच असं अस्तित्व नसतं. मी सुद्धा दिलं नाही. तुला त्याला विसरावंच लागेल पोरी, विसरावंच लागेल. येतो मी आता. बाबा, चहा घेऊन जा. नाही पोरी, चहा नको मला. तुझी अवस्था बघितली आणि नाही पोरी, मी येतो आता. बाबा, काळजी घे स्वतः. सावकाश, माझा विचार करू नका. थांब शीतलताई. पप्पू, ये बस. ताई, तू सुखात आहेस का? तू असा का विचार करतोस? मग मोहनला का फसवलं? नाही रे, माझा नाईलाज होता रे. ताई, प्रेमात असं होतं का? मग प्रेम तरी कशाला करावं माणसाने? जर हृदयाला चटके बसणार असतील तर प्रेमात तरी कशाला पडावं? ताई, त्याची अवस्था बघवत नाही मला. अगं, तुझ्या रूपाने आनंदाची बहार उगवली होती, पण छे ताई, असं कसं माणसाच्या नशिबी येतं? कधी प्रेमाची वेडी आशा दिसते तर कधी दुःखाची. छे. पप्पू, तूच त्याला समजाव आता. माझं तो काहीच नाही ऐकत. काय समजावू त्याला? प्रेम नगरीत आलेल्या महापुराने तो वाहत गेलाय. अक्षरशः मनाच्या चिंधड्या झाल्यात त्याच्या. त्यातूनच रक्ताचा सडा पडायचा बाकी राहिलाय. ताई, तूच त्याला मार्ग दाखव. बरं, मी निघतो. वेळही गेले वाटत. टेंडरचं काय झालं असणार? हॅलो, कोण? माने, बोला. काय टेंडर मिळालं? वा, छान छान छान. आता आपल्या कंपनीचं नाव मोठं होणार. आणि आकाश कुठे गेला? व्हॉट? आकाशने कंपनीत? ठीक आहे. आकाश, कुठे गेला होतास? रिव्हॉल्वर घेऊन. त्या राकेशला संपवायला. कामगारांसमोर बदनाम केलंय त्याने मला. त्याच्यामुळेच संप केला होता कामगारांनी. आकाश, अरे असे नको ते मनात विचार आणू नकोस. ते त्याला कंपनीतून आम्ही काढून टाकलाय आणि कंपनीचा विचार करण्यासाठी तुझा बाप अजून जिवंत आहे. आपण फक्त राकेशला गळ टाकायचा. तो त्याच्यात पूर्णपणे फसलाच पाहिजे. पण त्याने माझा अपमान केला, त्याचे काय? अरे तो आपलं काय करणार आहे? जा, तू आकाश विश्रांती घे, जा. काय करावं या आकाशचं? कंपनीत पण निर्लक्ष नाही. कारखाने कोण? तू
तुझी दादागिरी बाहेर काढायला आलोय. कुठे गेला तुझा तो वळवळणारा कुत्रा? त्याला सांग त्याचे वळवळणं बंद ठेव. जास्त मोठेपणाचा आवाजाचा प्रयत्न केलास तर कोत्रा बाहेर काढेल. अरे अरे राख्या, राकेश बोलायचं, नाव आदराने घ्यायचं. तुझ्या जीवावरती वाढणारा राख्या मेला, आता आहे तो कामगारांचा हित करता. अरे तू निमूटपणे माघारी जा. तू वाघाच्या गुहेत शिरलायस, फुकटचा मरशील. तू वाघ? अरे वाघाचं कातडं पांगलेला तू लांडायस लांडा. राकेश, शिव्या देऊ नकोस. आज मी माझ्या पोरांना मला मारायला आल्याची माहिती दिली ना, तर तुझे हे प्रतिष्ठेचे घर क्षणात जमीनदोस्त करतील. एवढे कंटाळले तुझे या मनुष्य वागण्याला. अरे अरे तू सापाला दूध पाजू पाहतोयस. साप कोण आणि उंदीर कोण हे लवकरच कळेल तुला. अरे असल्या पोकळ धमक्याला मी घाबरणारा नव्हे. म्हणूनच मला मारण्यासाठी पोराला पाठवलं आणि स्वतः मात्र मागे राहिलास. हातात बांगड्या मारा. नाही जमणार. पप्पाचा चोट हिंमत असेल तर माझ्याशी सामना कर. काय रे एवढं मार झाले तुला श्रीमंतीचा? मला मारायला पोरा घेऊन गेला होतास. भेटला असताना तिथेच मुद्दा पाडला असता. काय म्हणास राकेश? एक कारखानेस थांब. संपू का तुझ्या पोराला? माझ्यावर हातात तो रमेश झाला. कारखानी हो कारखानी, मोहनच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालो. काय मोहनच्या गाडीचा ऍक्सिडेंट? शनिवार वाड्याच्या महिन्यावर सरलावणी आपल्याला सोडून गेल्या. आई सोडून चुप बस. जा गाडी बाहेर काढ. आलोच. माझं आयुष्य म्हणजे झंझावात वाहणाऱ्या वादळात अडकून उद्ध्वस्त झालं.
मी एवढा अभागी का झालो? प्रथमतः मातृप्रेमाला प्रेमाच्या वाटेवर नियतीने विलिखिताच्या काट्याने माझं हृदय रक्तबंबाळ केलं. आणि आता जीवनाच्या आनंददायी क्षणी पाय रिकामी करून दुःखाच्या महासागरात लोटले. का परमेश्वरा माझ्या बाबतीत अशी मरणप्राय यातना देतोस? 33 कोटी देवांपैकी कुठला देव आता माझ्या मदतीला धावणार आहे? या अपंगत्वाच्या रस्त्यावर शेवटच्या क्षणापर्यंत रडवणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रडवणार. पेसाळलेल्या समुद्रात भरकटली माझी नाव. आता कुठल्या देवाला सांग माझ्या मदतीला धाव? लहानपणीच नियतीने मातृप्रेम तोडले. सौख्याचे घरचे माझे त्या क्षणी मोडले. दुःखाच्या सागरात वाहून गेले भाबडे भाव. आता कुठल्या देवाला सांगू माझ्या मदत धाव? माझ्या मदतीला धाव. काय मोहनराव, कशी काय आहे तुमची तब्येत? ठीकच आहे म्हणायची. नाना, तुम्ही कुठे चाल? पाहतो कुणाचं जुळवता आलं तर. अरे, नावाचा शंभू नाना आहे मी. कुठे कुणाचं अडत असलं तर सर्व व्यवस्थित करतो मी. तू काय बघत बसला? तुझा एक पाय जरी निकामा झाला असला तरी तुझं पण जुळवून टाकू की लग्न? तुझा काय विचार आहे? मला आता लग्नच करायचं नाही. अरे, असं वेड्यासारखं काय बोलतोस? मी असताना तू कशाला काळजी करतोस? तुझ्यासाठी असं काही स्थळ शोधून काढतो की तू बघतच राहशील. अरे हो, कारखानीच कुठे दिसत नाही ते. मामा बाहेर गेले. तुम्ही बसा वाट पाहा. मी आहे. जा जा, मी बसतो त्यांची वाट पाहत. दमो फिरून फिरून दमलोय. आपला धंदाच आहे जुळवाजुळीचा. आता बायको नाही घरात, मी आणि माझी पोर. घर कसं सुन सुन वाटतंय. तुम्हाला सांगतो, बायको शिवाय घराला घरपण नाही. आता मी बायको शोधायला गेलो तर कोण देणार आपली पोरगी? देवा, तूच दया कर आणि मला एक बायको शोधून दे. पेपरात तरी बघूया कुठे जाहिरात आहे तर. पेपरात पण कुठे जाहिरात नाही. हो मामाश्री, हो मामाश्री, पेपरात काय शोधता? बायको शोधतोय. काय? तू नाही म्हणजे होय नाही? हो, कशाला असे नाही होय करतात? चाल्या गाडवा माझी खेचतो. माझी हलकट कुठला? मामाश्री, मी तुमच्यासाठी एक पोरगी पाहिली. हा, पण एक सांगतो. काय सांगतो? तुम्ही माझ्यावर रागवायचे नाही. नाही रागवणार. अरे पण पोरगी कोण आहे? सांग ना. ती सोज्वळ आहे, रूप सुंदर आहे. अरे पण सांग ना, कोण आहे ती? सांग ना. हो, आपलं काय ठरलं? रागवायचं नाही. अरे पण सांग ना, कोण आहे ती? हो, आमच्या शेजारची सकू. कोण? सकू? कोण सकू? हा, ती. अरे ती एकदम रागीट आहे. एकदम कोल्हापूरची लवंगी मिरची. नाही हो, ती मला सारखी विचारते. काय विचारते? सांग ना. अरे सांग ना, काय विचारते? हो, आपलं काय ठरलं? रागवायचं नाही. अरे पण सांग ना, काय विचारते ती? ती विचारते, शंभू माझ्या बरोबर लगीन करील काय? हो, शॉक लागला तर काय करताय? बप्पू, तू माझी थट्टा तर करत नाहीस ना? नाही हो, तुम्ही तिला सुवास भालेकर वाटतात. छे, तो कुठे म्हातारा आणि मी कुठे? नाही हो, तुम्ही हे धोतर घालता ना असं तिला वाटतं. पण जाम प्रेम करते ती तुमच्यावरती.
सारखी नजर लावून असते वाटेवरती. पण तुम्ही सुद्धा आता वेळ दवडू नका. तुम्ही सुद्धा इम्प्रेशन पाडा तिच्यावरती. म्हणजे काय करू? तुम्ही आधी धोतर अरे राणी माझा धोतर कुठे होतो? माझी हलकट माझी मस्करी करतो, धोतर सोडायला सांगतो. हो, माझं नीट ऐकून घ्या. धोतर सोडा म्हणजे धोतर घालायचं सोडून पॅन्ट शर्ट घालायला सुरुवात करा. काय सांगतोस काय? होय, आणि गॉगल वगैरे लावा. काय चिकणे दिसाल तुम्ही. या सगळ्या चाळीत कोणी फिदा होती तुमच्यावर. काय म्हणतो? मग आजपासून धोतरला बाय बाय. आजचाच जातो दुकानात आणि नवीन कपडे खरेदी करतो. मग तुम्ही हिरो वाटात. अगदी हँडसम. हाय फाय. पण तुम्ही सुद्धा माझा मंजूवर लग्न लावायचं. ते बघू रे नंतर. आधी आजचा जातो दुकानात आणि कपडे नवीन खरेदी करतो. तर येतो मी. हात टाकल्या चांगला चेपळ आहे. या वयात लग्न करतो काय? सकू आता याची लावणार वाट. तिला सगळी बातमी द्यायला हवी. मला शिकवते. अरे शेअर मार्केट मध्ये नाव कोणाचं आहे माहित आहे का तुम्हाला? अरे अनिल अंबानी नंतर जर कोणाचं नाव असेल तर तो फक्त दीनानाथ कारखानीचाच. मोहन, हे मोहन, काय म्हणताय मामा? मोहन, आम्हाला टेंडर मिळालेला आहे आणि तू डॉक्टर कडे का गेला नाहीस? डॉक्टर खान मला सांगत होते तू त्यांचं ऐकत नाही म्हणून. हे बघ, पैशांची काही चिंता करू नको. डॉक्टर सांगतात तसे उपचार घे. समजलं? जा विश्रांती घे. जा. काय ग डॉक्टर असे का म्हणत होते की आता तुझी काळजी घ्यायला हवी म्हणून? तुला काही बरं वाटत नाही आहे का? तुम्ही ना एकदम बुद्धूचा. तुम्हाला कळत कसं नाही हो? काय ते? आता आपल्या घरी पाहुणा येणार आहे. कोण? आबा येणार आहेत की का? नाही हो. मग कोण येणार आहे? तुम्ही बाबा होणार आहात. काय सांगतेस का? मी बाबा होणार आणि तू आई? वाव, हा स्वीट यार शीतल. शीतल मला खूपच आनंद झाला. आता असं वेड्यासारखं वागू नका. ओके माय स्वीट. पण शीतल म्हणजे माझ्यासारखी नसावी वाट, ती तुझ्यासारखी प्रेमळ असावी. आकाश, डॉक्टर काय म्हणाले? काही काळजी करण्यासारखं नाही ना? आता काळजी करण्यासारखंच आहे. म्हणजे काय म्हणायचं तुला? शीतल, काय झालं? काय सांगितलं डॉक्टरांनी? पप्पा, तुम्ही आजोबा होणार आहात. आजोबा? काय? मी आजोबा होणार? अरे वा, मी आजोबा. मग शीतल कसं वाटतंय? अरे वेड्या, पेढे तरी घेऊन यायचे. पप्पा, पेढे बारशाला द्यायचे असतात. नॉनसेन्स. तू मला सांगतो? अरे अरे हा दीनानाथ कारखान्यास आजोबा होणार हे सर्व पुण्याला कळायला नको? तू एक काम कर, पुण्यातील सर्वात 5 स्टार हॉटेल मध्ये सर्वांना पार्टी दे. पप्पा तुम्ही? अरे मी काय वाईट नाही, मला पण प्रेम करता येईल. आकाश, हे बघ, आम्हाला नवीन टेंडर मिळालंय.
त्याचं काम आम्हाला लवकरात लवकर सुरू करायचं आहे. मला या वर्षात अंबानी इंडस्ट्रीला मागे टाकून जिनानाथ कारखान्याचं नाव मोठं करायचं आहे. जातीने लक्ष घालेन मी. जा तू फ्रेश. पुन्हा या माझ्या घरात नवीन गोडस कळी जन्माला येईल. नातवंडाच्या राज्यात मी त्यांच्या सोबतच खेळ. मी आजोबा होणार. मी आजोबा होणार. मी आजोबा होणार. सुगंध पसरलाय घरात. आनंदाच्या बातमी चावू लागले दिसते. नाही म्हणजे घरात पारिजात बहिलेला दिसतोय. यू ब्लडी बास्टर्ड. तुझ्यासारख्या गुंड्यांना माझ्या घरात एंट्री नाही. मी काही गुंडा नाही. राकेश नाव आदराने घ्यायचं. सामाजिक करिअर, कामगारांचा नेता. म्हणूनच आपल्या स्वार्थासाठी कामगारांचा बळी दिलास आणि स्वतः मात्र मांडवली करून लखपती झालास. त्याला डोकं लागतं. तसे ते सर्वांना असतं. फक्त चालवायला हवा. लोक म्हणतात हे जग सूर्याभोवती फिरते. पण नाही. हे जग फक्त पैशाभोवती फिरते. पैशाभोवती. बसू नकोस. चालता हो माझ्या घरात ना. आय से गेट आउट फ्रॉम हियर. बस कारखानेस तुझे गुपित बाकी आहे. डाव मात्र व्यवस्थित खेळलास. हा गुपित? कसले गुपित? घाबरतोस कशाला? यू बास्टर्ड. मला घाबरतोस म्हणाला. आवाज खाली ठेवायचा. हा राकेश म्हणजे काय वाटलं तुला? तू इंग्रजीत काही बडबडला तर गप्पा बसेल? अरे अमावास्येच्या रात्रीला घडला खेळ सारा. अमावास्येच्या रात्रीला घडला खेळ सारा. तुझ्या आयुष्याचा मांडला पसारा. 2 जीवांचा राहण्याचा तुटला निवारा. अमावास्येच्या रात्रीला घडला खेळ सारा. घडला तो खेळ सारा. हे तू काय बडबडतोस? का घर घर करू लागला की यार चक्कर येऊन पडल. तुझे रहस्य कळलं मला. कोणाच्या जीवावर उड्या मारतोस? सांगू आकाशला या सांगू त्या मीडियावाल्यांना या दिनानाथ कारखानेस? तू काय घेणार? वाह, लवकरच मूळ मुद्द्यावरती आलाय. तू किती देणार? 50,000. 50,000? फक्त 50,000? नाही, 3 लाख द्यायचे. यू रास्कल. दम नाही द्यायचा. फक्त पैसे द्यायचे. 3 लाख रुपये. मांडवलीत झाली तर बघ. नाहीतर अशी काय आग लावेल तुझ्या आयुष्यात की पुन्हा डोकं वरती करायला देणार नाही. डॅम इट. या राकेशला कसं कळलं माझ्या आयुष्यात जे घडलेलं? पण त्यावेळी तर हे काय करताय? ही अंगाई त्याच्यासाठी नाहीये. हा मुलगा मला घरात नकोय. याला आश्रमात ठेवा. आज अमावास्या आहे. चांदणे तुमच्या आयुष्यात चांदणे पाहायचं असेल तर याला आश्रमात न्या. याला आश्रमात ठेवा. न्या. नाही, हे शक्य नाही. न्या. घेऊन जायला. नाही. गप्पर हा सुनेला. गप्पर. मी तुझ्यासाठी अंगाई घाल. गप्पर.
उगे उगे बाळाता रडू. मी हे काय करतो? असले भास मला का होत? का मला असले भास होत? नाही नाही, मला काहीच समजत नाही. मुक्या मनाचे दुःख सागर सांगू गरजून कुणाकडे वाऱ्यावरती आज चुकत दोन पाखरे दोन्हीकडे दोन पाखरे दोन्ही. मोहन तू आता लग्न करायला हवं. लग्न आणि मी नाही. कोण करणार या पाव्यासोबत लग्न? माझी होती एक परी सोन पावलाने मनात आणि मोत्याच्या पराप्रमाणे जखमी करून निघून गेली कायम. तुला माझी शपथ आहे. आता कुणाच्याही शब्दांचा मला काही वाटणार नाही. मी मेलो फक्त एक शरीर जगावं म्हणून जगतो, पण मनाने ठार मेलो. अपंगाच्या या वेदीवर आलो, पण मृत्यूचा फास गळ्याभोवती हरकत नाही म्हणून जगतो. माया नाही, काही नाही, मी आहे पोएका. दूर दूर फिरलो मायेसाठी, मी आहे करंट, मी आहे करंट, मी आहे. शीतल, शीतल काय चाललंय? ओ तो रडत होता, तो आधार देत होती त्याला. जा तू आज जा जा मोहन, तू विश्रांती घे. या दोघांचे छे, पण माझी शीतल असेल, पण माझ्या घरात दिली ही लोक छे, पण माझं मन असं का विचारत नाही? नाही कोणी आहे की नाही घरात? पण आपण काही का शंभू नाना तुम्ही आणि या पोशाखात कुठे फॅशन परेड आहे की काय? अरे फॅशन परेडच म्हणायची. 21व्या शतकाच्या लोकांबरोबर राहायचं असेल तर असा पोशाख करावा लागतो. आता कसं दिसतोय मी? दिसताय मात्र छान. बरं, तू भेटलास ते बरं झालं. का हो, लग्नात दक्षिणा तर मिळाली ना? काही बाकी राहिलं तर नाही ना? नाही हो, ती भेटली हो. प्रश्न पैशाचा नाही तर तो इज्जतीचा आहे. म्हणजे गेल्या महिन्यात तुम्ही नसताना मी इथे आलो होतो तर काय सांगा ना. तो मोहन शीतलला मिठी मारत होता. राव खरा काय म्हणायचं तुला? धोतर घालायच्या वयात पॅन्ट शर्ट घालतास तेव्हा लावालावीचे धंदे करून पाहतोस. मी काही खोटं बोलत नाही. या डोळ्याने पाहिलं तेच सांगतो. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाही तर नको ठेवू. मी काही धचा मा करून सांगत नाही. ए नाना, आता गप्प बस. मला सांगितलंच तेवढं बस झालं. यातला एक जरी शब्द बाहेर पडला तर गाडीत भरून धरून फेकून देईन तुम्हाला तरी. चल निघ. मी निघतो, पण मित्रत्वाचा सल्ला देऊन जातो. तुला तुझा सुखी संसार वाचवायचा असेल तर मोहनला घराबाहेर काढ. निघतो मी. आता जातोस की काय ऐकतोय मी? म्हणजे मगाशी सुद्धा यांची हीच तेर चालली होती की? तुझी पत्नी आणि त्या मोहन आणि तू.
नाही, या डोळ्याने पाहिलं तेच सांगतोय. माझी शीतल शीतल आणि मोहनचं एकमेकावर प्रेम होतं लग्नापूर्वी. तुला संसार सुखी संसार पाहायचा असेल तर मोहनला घराबाहेर काढ, मोहनला घराबाहेर काढ, मोहनला घराबाहेर काढ. आता हेच करायला या मोहनला घराबाहेर काढायलाच हवं. आई गेल्यापासून पप्पा सुद्धा त्याच्याबरोबर प्रेमाने वागत आलाय. हा मोहन पाण्यातील हत्तीला जसा मगर चिकटतो तसा चिकटून राहिलाय. माझ्या आईच्या मृत्यूला हा जबाबदार आहे. पण याला घराबाहेर काढायचा कसं? ऑफिसला गेला नाही सुधून? हो निघाल. मोहन जरा माझ्या रूम मधून बॅग आणशील का? फोन लावतो. आणतो. पण याला हलवायचा माझ्याच रूम मध्ये जाऊन शीतल बरोबर जबरदस्ती करायला पाहतो. पप्पा ओ पप्पा काय झालं? कशाला ओरडतोस? तुमचा भाचा माझ्या शीतल बरोबर शुद्धी तरी आहेस ना? नाही मामा, काय म्हणायचं ते खोटं आहे. खोटं आहे? मग मी रूम मध्ये गेलो तेव्हा ही तुझ्या मिठीत कशी होती? बोल ना बोल झाल्या बोल. मामाजी ती जोराला घाबरून बाहेर धावत होती तेव्हाच माझा तो जाऊन याच्या अंगावर पडला. नाही बाप्पा. काही चूक नाही हो. ही दोघं खोटं बोलत आहेत. तुम्ही बाहेर गेलात आणि मी ऑफिसला. असा यांचा संवाद झाला आणि यांचे रोजचे इश्काचे खेळ करायची वेळ सुरू झाली. आकाश, तू हे व्यवस्थित पाहिलंस का? आकाश काय बोलता हा तुम्ही? आपल्या पवित्र पतीवर असे घाणेरडे आरोप करताय? सभ्यतेचा आवडून पवित्रपणाचा टेंबा मिरवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पवित्र नाहीस. तुमचा डाव रंगाले ना तेवढ्याच मी आत गेलो आणि तुमचा प्लॅन फिसकटला. तेव्हा झुरळाचं नाव सांगून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करताय. आकाश, तू हे कशावरून सांगतोस? तू सिद्ध करू शकतोस की तुझी पत्नी शिलाभ्रष्ट आहे म्हणून? नाही मामा, तिची काही चूक नाही. काय? तिला काही करू नका. मग मग याचं माझ्या रूम मध्ये काम काय होतं? मी त्याला विश्रांती घ्यायला सांगितली ना? तूच मला तुझी बॅग आणायला सांगितलीस ना? आणखी नाही कुठं पाहिला पप्पा काय होते रे? आल्या. तूच त्याला त्याची बॅग आणायला सांगितलं होतीस ना? मला काय वेळ द्यायला का? याला माझी बॅग आणायला सांगायला. मोहन, काय झालं ते स्पष्टपणे सांग, नाहीतर बोल. माझं आहे का मामाजी? तू गप्प बस. तू काही बोलू नकोस. नाही मामा, तिची काही चूक नाही. मीच दोषी आहे. म्हणजे बोल. मीच दोषी आहे. मीच तिच्याकडे त्या नजरेने पाहायचो आणि म्हणूनच मी तिच्या रूम मध्ये गेलो. कोण तू रे? नाही तर फक्त तुझ्या भल्यासाठी. मामा, मी दोषी आहे. मला का ती शिक्षा करा. माझ्याच घरात माझ्याच घरून मामा सोडा. नाही नाव करत होता पप्पाचा लाडका माझा. आज मार खातोय. आकाश तुम्ही असं संशयाने का वागताय? तुला नाही समजायचं. मी हे आमच्या भल्यासाठी कसं वागतो. त्याचा काही दोष नव्हता, पण तुमच्यामुळे त्यांना शिक्षा मिळते. तुम्ही कपटी आहात, हृदय शून्य आहात. त्याने न केलेल्या अपराधाची शिक्षा करा. तुम्ही माणूस नाही, सैतान आहात, सैतान. शीतल, मला सांगताय मी सैतान?
अरे तसं वागायलाच लागत. माझ्या बायकोने माझा हात धरला का? कारण मी तिच्यावर संशय घेतला पण का ती त्या मोहन बरोबर प्रेमाने वागते. आकाश, तू आज पिवणारास? हरामखोर. ओरडा मारायला या मी म्हणजे कोणीच नाही ना तुमचा. अरे अरे कंपनीत लक्ष टाकायचं सोडून का रे आम्हाला छळतोस? मी छळत? तुम्ही माझं ऐकत नाही. त्या मोहनला का घराबाहेर काढत सांगा ना. तो माझा प्रश्न आहे. तू आज दारू पिऊन का आलास? बोल. मला बोललात तुम्ही? नाही, वेडा झालोय आणि वेडा जाऊन पूर्ण घरासोबत बोलतोय. मूर्खा कुठला? पप्पा तुम्ही वेडे झालात, वेडे. आकाश, तुमच्या ओरडण्याचा काही परिणाम व्हायचा नाही माझ्या मनात. होय होय, मी पेलोय, मुद्दाम पेलोय. मला झोप येत नाही म्हणून पेलोय. तुमच्या सुनेने काळ्या वाचले माझ्या नावाला. माझी अब्रू भर चव्हाट्यावर टांगण्याचा प्रयत्न केलाय तिने. आकाश, कशाला स्वतःच्या पत्नीवर खोटे आळ घेतोस? पप्पा हे खरं आहे. यात ती मात्र खोटं नाही. ती त्या मोहन बरोबर म्हणजे तुमच्या भाच्या बरोबर. छे, आता होणारा मूल तरी माझं असेल. आकाश, मारा, आणखीन मारा, मला काही वाटणार नाही. पण पप्पा तुम्हाला विश्वास वाटत नसेल पण माझ्या मनाच्या सकत आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज मला अलीकडे स्पष्टपणे ऐकू येतो की तुझी पत्नी व्यभिचारी आहे. तुझी पत्नी व्यभिचारी आहे. तुझी पत्नी व्यभिचारी आहे. माझाच फासा कसा उलटा पडलाय. आज माझा वजीर म्हणून प्यादा राज्य करू पाहतोयस. आज उद्ध्वस्त करणारी दारू आज घरात आली आहे. दीना, कोण? आवा, या बसा. अरे आकाश आज दारूच्या अड्ड्यावर पाहिल्यासारखं वाटतं. हो, साला आज दारू पिऊन आलाय. पण का असं वागतोय तो? हे विचार तुझ्या शीतललाच. तिच्याच मुळे असा आकाश वागायला लागलाय. यात तिचा काही दोष असेल तर पोटात धरून प्रेमाने वाग. माझी एकुलती एक पोर आहे रे, तिला काहीही करू नको. मग मी काय करू? आकाश तिच्यावर संशय घेतोय. माझ्या घरच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. काय माझ्या पोरीवरती संशय? माझी पोरगी म्हणजे काय वाटलं तुम्हाला रस्त्यावरची? सावकाश बस. तुम्ही बोला बसत. आलोच मी. आबा, पोरी हे काय ऐकतोय मी? आबा, 3 दिवस तेरड्याचे रंग दाखवून या घराने खरा रंग दाखवायला सुरू केला हो. पोरी तो इथे राहण्यापेक्षा काही दिवस माहेरी काय? नाही आबा, आता हेच माझे माहेर, इथेच माझं स्वर्ग. या घराविरहित मला देवदारी सुद्धा नरकवास घडेल. आणि तशीच वेळ आली ना तर तुमच्या 14 चौकड्यांच्या राज्यात राहून ऐश्वर्याची राणी होण्यापेक्षा दुर्दैवाची दासी होऊन दुःखात दिवस काढेन आणि माझी पवित्रता सिद्ध करेन. अगं तसं नाही म्हणायचं होतं मला पोरी. आबा, पतिव्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी, भावाची बहीण आणि मुलाची आई नसते. ती असते फक्त देवा ब्राह्मणाने दिलेल्या नवऱ्याची पत्नी हो. पोरी, आताच्या 21व्या शतकात तू असा विचार करते? आबा, जरी 21वे शतक सुरू असले तरी आपली संस्कृती काय सांगते? ज्या दिवशी तुम्ही माझं लग्न केलं त्याच दिवशी तुमची मुलगी मेली. लग्नाचा समारंभ हा इतरांसाठी सुखदायी आनंदी असला तरी मुलीचं लग्न म्हणजे तिची उत्तर क्रिया आहे हो. हे कुणाच्याही लक्षात येत नाही. आबा, कन्यादानासाठी तुम्ही माझ्या इकडच्या हातावर उदक सोडला
त्यातच मला तिलांजली दिलीच. माझ्या लाडके, कुठे शिकलीस हे सगळं? पोरी, संसाराचा यज्ञ हा असाच असतो. इथे पुरुष जरी सही सलामत सुटला तरी स्त्रीला मात्र त्यात जळून खाक व्हावं लागतं. या संसाराच्या बाजारू दुनियेत माया नसते. इथे असते ती फक्त पैशांची माया. त्यांना स्वतःच्या चुका दिसत नाही, पण गरिबांना मात्र बाहेर घड्याळाच्या काठावर उभे करणे, क्षुल्लक चुकीसाठी मोठी शिक्षा देणे. चालायचं नाही, जगाची रीतच आहे. मोठे मासे हे लहान माशांना खातात. आबा, तुम्ही माझा विचार करू नका हो. ओ, मी पवित्र आहे हे त्यांना मानावेच लागेल. पोरी, स्वतःची काळजी. आणि या घरातून जेव्हा तू बाहेर पडशील, तुझी वाट स्वर्गाकडे जात असेल, तेव्हा हा अर्धवट संसार सोडून येऊ. हा समाज आपल्याला जगू देणार नाही. प्रत्येक वेळी आपल्या वर्मावर बोट ठेवायला तयारच असतात. येतो मी. काळजी घे स्वतः. सावकाश जावा. आबा, मी सांगत होते की आकाश बरोबर माझं नाही जुळणार, पण नाही ऐकलं. आणि आता संशयाच्या भोवऱ्याने माझ्या संसाराला ग्रहण लागले. आणि या ग्रहणात माझे आयुष्य कोमेजून जाणार, कोमेजून जाणार. बाहेर ये. काय म्हणताय? काय म्हणतात म्हणजे कामाशिवाय तुझ्याशी बोलू शकत नाही की का? मी किती प्यायला, तुमचा तोंड तरी सावरतो काय? ए चुप साले, तुझ्या घरची बीज नाही. मी माझ्या बापाच्या पैशावरती पितो. तू मला प्यायला लावलेस का? मी प्यायला लावली? होय, तुझ्या अशा वागण्यामुळेच पितोय मी. आकाश, का मला असे छळताय हो? तुला मी माझ्या तालावर नाचायला लावलं, पण तू त्या मोहन बरोबर, म्हणजे जो आपल्या कंपनीत काम करतो, त्याच्या बरोबर अनैतिक संबंध जोडून माझ्या नावाला काढा वाचतो. आकाश, खबरदार माझ्या नावाचा उच्चार करशील तिचा जीव घेईन तुझा. पती आहात म्हणून वाट्याला सहन करून घेणार नाही मी. काय करशील तू? वेळ आली तर पोलिसात तक्रार करेन. माझा मानसिक व शारीरिक छळ करता म्हणून सांगेन त्यांना. मला धमकी देतेस? हो, तुम्हाला घाबरेल की काय? तुम्ही माझ्या शेण खातात त्याचं काय नाही वाटत? शीतल, ओढू नका. आता तुम्हाला कसा राग आला? पण तो तुझा प्रियकर होता ना? बोल ना, आता का शब्द बाहेर पडत नाही तोंडात? हो, लग्नापूर्वी आमचं प्रेम होतं, पण लग्न झाल्यानंतर मी त्या भावनेने मुळात पाहिलंही नाही. पण आता बस झालं. जा, तिचा तक्रार नोंदव पोलिसात, म्हणजे मिळेल तुला ना. हो, मिळेल ना मी तक्रार केली तर. आणि मला त्रास दिल्याबद्दल तुम्हाला 1 वर्ष कारावास आणि 20,000 रुपये दंड होऊ शकतो. मला कायदा शिकवतेस? जा, हिम्मत असेल तर घराबाहेर पाऊल ठेवून बघ. वेळेला ते सुद्धा करेन. महिला संघटनेचा मोर्चा आणि दारात आणि तुमच्या अनुसार धिंडवड्या काढेन मी. मला धमकी देतेस पोलिसांची? तू आमची प्रतिष्ठा धुळीला लावणार, त्या अगोदर तुझा जीव घेतो. बघता बघता सारा खेळ संपला. आयुष्याचा हा मार्ग एकला. भगवंताची सारी करणी जपतो आहे जगावे म्हणून. कुठल्या मार्गावरती आणलंस तेव्हा पायाला काटा टोचतो, पण आईगा शब्द बाहेरच पडत नाही.
नियतीने माझी क्रूर थट्टा तर केली नाही ना? पण नाही, आता इथं राहण्यात काहीच अर्थ नाही. ऊन पावसात ज्या घराचा आश्रय शोधायला पाहिला त्याच घराच्या भिंती आज अंगावर कोसळण्याचा भास होतो. मला निवारा शोधायलाच हवा, नाही तर तिचा जीवन उद्ध्वस्त होईल. तिचा जीवन उद्ध्वस्त होईल. मोहन, तू माझ्याजवळ बोलू नको, नाही तर आकाश संशय घेईल तुझ्यावर. अरे अरे पण तू असं का वागतोय? कारण माझा तुझ्यावर प्रेम होत हे त्याला माहित आहे. आणि जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत तो तुला त्रास देत राहणार. म्हणून मी ठरवलं या घरातून कायमचा निघून जाणार आहे. अरे पण अगं मी उघडीडावरील कुत्रा आहे, कुत्रा. लाचार झालेला, पाय तुटल्यामुळे मी धावू शकत नाही. पण मी झेप घेणार आणि तुला सुखी करणार. वा, मीरा आणि मोहनचं प्रेम चाललंय वाटतं. चालू दे, एक बाळ तयार झालं त्याला बसतो मी खेळवर. तुम्ही करा दुसऱ्या मुलाची तयारी, त्याला सुद्धा बापाचं नाव देतो. वा मोहन वा, भाग्यवान आहेस तू. कंपनी माझी आणि चालवतोस तू. अहो जरा तरी शरम बाळगा, काय बोलता आहात तुम्ही? काय बोलतोय? जे दिसतंय तेच बोलतो. काय रे, ऊस खायला दिला तर मुळासकट खायला पाहतो. भडव्या. आकाश मारू नका त्याला. वा, मोहनला मानलं तर मीराला छान. कैसी लगी लगन मीरा हो गई मग. काय मला बसवतेस? तू कुठे चाललेस? आकाश आपलं बाळ असेल त्याला तरी घेऊ दे मला. कुठलं बाळ? तुझा बाळ नाही, माझा बाळ आहे ते. चालती हो माझ्या नजरेसमोर. आकाश तुम्ही निर्दयी आहात. तुमच्याशी लग्न करून पुढच्या फसले मी. फसलीस नाही तर जिंकलीस तू. या घरात माझ्या बरोबर मोहनचा सुद्धा प्रेम मिळेल. जा, रडतंय त्याला गप्प कर. चल. आई मी पेल, मला माफ कर. तुझा आकाशात पेलाला त्या मोहनमुळे तू मला सोडून घेत. तुझ्या जागी त्याला काही झालं असतं तर चाललं असतं. आकाश, तुझे नखरे बंद नाही झाले नाही अजून. या परमपूज्य पिताश्री या. नमस्कार, आशीर्वाद द्या. चुकलो तर क्षमा कर. अरे तुझा विचार काय? माझं नाव प्रतिष्ठा धुळीला मिळवायचं? मी नाही, तुम्ही निघाला. त्या मोहनला घराबाहेर काढा, मग माझा संसार सुखाचा होतो की. अरे मोहनला घराबाहेर काढण्यापेक्षा तू वेगळा संसार काढ. हो, तेही काम करतो, कंपनीतही जातो, पोरही सांभाळतो, सगळं करतो. काय करावं या आकाश? कंपनीत पण नीट लक्ष नाही. राम राम कारखाने. कोण? राकेश तू? तुला आता मी बर्बाद करणार. मला कंपनीतून काढलास ना, आता बघत बस. तुझे गुपित रहस्य सांगतो सर्वांना. राकेश, यू बास्टर्ड. तुला पैसे तुझे मिळालेच ना, आता तोंड बंद ठेवायचं. हरामी, तुझ्या माणसाने माझा चेहरा जाळला. त्याचं काय? दिनानाथ कारखानेस, माझा गेम करायला पाहत होतास, आता उलट मी गेम खेळणार. राकेश, तू उगाचच माझ्याजवळ दुश्मनी घेऊ नकोस. खूप महागात पडेल तुला. माझं नाव राकेश. जिथं जिथं होतो अन्याय
तिथं होतो माझा प्रवेश. तुला मी घाबरणार नाही, तुझ्याशी लढणार आणि तुला सेवटही करणार. माझ्याच ताटाखालचं मांजर आणि मलाच धमकी देतोय. अरे आतापर्यंत तुझ्या ताटाखालचे मांजर तो दिनानाथ कारखानेस तुझ्या बरबादीला सुरुवात झाली. जमलं तर माझ्याशी टक्कर दे, नाही तर अरे जा. तुला हा दिनानाथ कारखानीच घाबरत नाही. तुझ्यासारख्या गुंडांना पुरून उरलेला मी एक बाप आहे, बाप. किती जणांचे काटे काढणार आहेस तू. आता राकेशला वा दीनानाथ वा. कोण कोण आहेस तू? तू आपल्या स्वार्थासाठी त्याला वाऱ्यावर सोडलंस, त्याचं जीवन उद्ध्वस्त केलंस. तू बाप नाही, साप होऊन त्याच्या जीवनाला श्रीमंतीच्या विषाने कटकडून दौस केलास, त्याचा बळी घेतलास. नाही नाही नाही. कोण कोण म्हणते असं? कोण म्हणताय? मी म्हणतोय तुझं मन. नाही नाही नाही. आईला पप्पूचं लग्न तर नावच दिलं, पण माझी सखू कुठे दिसत नाही. कुठे गेली काहीच कळलं नाही. काय करू, कुठे गेली काहीच कळलं नाही. माश्री हो माश्री. अरे मारता कशाला? सॉरी. शिरा पडली तुझ्या तोंडावर. मला फसवलं, या शंभू नानाला फसवलं. मग काय करू? तुम्ही मंजूचे लग्न माझ्या बरोबर लावत नव्हतात ना, म्हणून तू मला फसवलं. त्या सखूला हाताशी धरून मला फसवलं. गाडवा, माझी इज्जत वेशीला टांगलीस. सखूवर माझं खूप प्रेम होतं, पण आता सर्व विसरा. ती गेली आपल्या प्रियकराबरोबर पळून. तुझ्यामुळे फसलो. तसा मला संशय आलाच होता की त्या सखूचा माझ्यावर नाही दुसऱ्या कोणावर लपडा आहे. मग सरळ विचारायचं होतं तिला. काय विचारणार? माझं कपाळ. मी तिच्या प्रेमात अडकलो होतो. ए दिल मांगे मोर. दांडोर मोर गेला आपला पिसारा फुलवायला. आग लागू तुझ्या तोंडाला. माझ्या इज्जतीचा फालुदा केलास. तुझा आणि तिचा प्लॅन तर नव्हता ना मला फसवायचा. मामाश्री आता सर्व विसरा. तुमच्या इज्जतीचा फालुदा झाला तो होऊ दे, पण माझ्या संसाराचा फालुदा करू नका. मला क्षमा करा मामाश्री. पप्या, माझा पाय सोड. सांगतो तुला. सकुला पुढे करून मी तुम्हाला फसवलं. अरे काय काय तोंड्या, पाय सोड माझा. सोड सोड सोड. जिथपर्यंत तुम्ही सर्व विसरून माझ्या संसाराच्या चेहऱ्यावर आशीर्वादाची सही करत नाही तोपर्यंत पाय सोडणार नाही. आशीर्वाद मिळणार नाही. हमको आशीर्वाद दे दे मामाश्री. नाही मिळणार. मग तुमच्या मंजूला सोडूनच जातो. अरे अरे एक नाही 2-2 जीव सांभाळा. काय म्हणजे? ती आई होणार आहे माझ्या मुलाची. मला बसवतो काय तोंड्या. चल याचा सोक्ष मोक्ष लावू. याचा चल चल चल. परमेश्वरा, मला व्यभिचारी ठरवलं जात आहे, पण तुला सर्व माहिती आहे की माझं त्याच्यावर प्रेम होतं. पण लग्न झाल्यानंतर मी ते सगळे विसरले. पण आकाश माझ्यावर संशय घेतो. माझे जीवन संशयवेळी गुरफटले जाऊन त्याचा पाप गळ्याभोवती अडकला जातोय. आता तूच माझ्यासाठी धाव परमेश्वरा, तूच माझ्यासाठी धाव. ऐका ऐका. काय झालं तुला? कोणी मारलं तुला? काय झालं? ऐका पाणी पाणी. मी पागळा झालो म्हणून मला मारतात. नाही जाणार इथं. काय झालं? काय झालंय? कोणी मारलंय तुला? आकाश. आकाशने मारलंय? माणूस आहे की सैतान? संशयाच्या भोवऱ्याने पुन्हा गेला झालाय तो. तुला माझ्यामुळे हा त्रास भोगावा लागत आहे. नाही रीता, तू सुखी व्हावी म्हणून मी हे घर सोडून जाणार आहे कायम. कुठे जाणार आहेस रे?
कोण आहे तुला इथं मायाचं? कुणाच्या घरी थांबणार आहेस? अगं उजाड धरणी माता आपल्या पदरात आसरा दे. हे जे दिसते ते निराशाळ आकाश ते देईल मायेची ऊ. पण तू सुखी व्हावीस म्हणून मला एक करायलाच हवं. वेळा पावसाला आसरा शोधायलाच हवं. असं शोधायलाच हवं. चल मोहन, मी तुला मनापट्टी करते. मोहन चल. छान जा आज जा. कोणी नाही करा, तुम्ही करा मग. मी थांबतो दरवाजावर. नाही म्हणजे बेड सजवून देऊ का? आकाश हे जास्त बोलायचं नाही. एवढा मारला तरी हरामी. आकाश, तो निरपराधी असून सुद्धा का मारला त्याला? हा निरपराधी. हा कुत्रा कायम माझ्यामध्ये काटा बनून बाय. तुला माझ्यापासून हिरावून घ्यायला पाहिजे. चल चल निघ. तुला याच्या बरोबर नाचल्या घ्यायचे. नवरा जिवंत असताना खूप संयम राख. तू सुधारशील पण नाही. तुझ्या वागण्यात काहीच फरक नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? तू माझी झालीस पण मनाने मात्र त्या मोहनचीच राहिलीस. पण आज तुला सोडणार नाही. काय करायचं ठरवलंय? काय ठरवलं? खूप त्रास दिलास मला. जीवापाड प्रेम केला मी तुझ्यावर. पण तू सतत मला फसवलं. पण आज तुला जगून येणार नाही. साली मला फसवते. माझ्यामध्ये यायचं कुठे गेले? जास्त काही दोष नाही. कुठे गेले? कुणीतरी वाचवा. कुणीतरी वाचवा. कुणीतरी या. हो, ऐकलं का? या घराण्याचं काही खरं नाही. त्या पोरीला जिवंत जाळी मेल्याने आणि सांगतात साडी पेटून जळली. मुडदे कुठे पेटणार आहे ही पाप? अरे काय करतात? हे पोराचा तरी विचार करायला पाहिजे होता. त्या अपघाताच्या आघाताने आबा सुद्धा हे जग सोडून गेले. ही माणसे नाही, जनावरे आहेत, जनावरे. होय, आम्ही माणसं नाही, आम्ही जंगली जनावर आहोत. नाही नाही सोडणार. तुम्हाला सुद्धा नाही सोडणार. चालते वाटतं. हा ह्या सगळ्याचा नाही सोडणार. मोहन ये मामा आराम करा. ये मला मारलं. ये बस आराम करा. एक आवेश आणि सांभाळ तुझे आयुष्य. म्हणजे आमच्या घराला लावणारे काय करायचं? माझ्या ग्रहण सगळ्यांना लागलं. लहानपणी आई गेली आणि या जगाने मला चिडकारलं. पण खरंच मी जन्माला येणं हे जर पाप असेल तर मला जन्माला तरी कशाला घातलं देवा?
कशाला घातलंस? नाही मोहन, स्वतःला दोष देऊ नको. शीतल, तू? हो मोहन, मी शीतल. पण तू आत्मान होऊन तर भेटत नाहीस ना. नाही मोहन, नाही. मी तशी नाही. मी तुझी वाट पाहते मोहन. ये मोहन, ये. शीतल, तुझी वाट पाहते शीतल थांब. मोहन. शीतल थांब. ये. शीतल थांब. शीतल थांब. शीतल. शीतल, तू माझी झाली असती तर हा प्रसंग झाला नसता. मी कोणी आहे? तू माझ्यामुळे गेली. मी कोणी आहे तुझा? मी कोणी आहे? मी कोणी आहे? ती पहा माझी अभागी स्वप्ने वाऱ्यावरती उडून जात आहे. थांबा, मला सुद्धा तुमच्या सोबत जायचंय. मला सुद्धा तुमच्या सोबत येऊन चल. या बागीचे आज खूप प्रदर्शन झाले. देवा मरणाची भीक घाल माझ्या नशिबी. तू नाही घातली तरी आता मी माघारी फिरणार नाही. भीक घाल नाहीतर ते नकार. फिरणार नाही माघार. देवा येतोय तुझ्या दारी. मी एक मायेचा भिकार. राग रागिणी आळून झाली. आयुष्याची कविता आज संपत. वाट दूरही जात. माझी अखेरची अंगाई. माझी अखेरची अंगाई. माझी खेळची अंगाई. आरामखोर, तू तिला जाळीस ना आरामखोर. होय, मीच मारली तिला. आपल्या बेगडी सौंदर्यानं तिच्या कोवळ्या कातडीच्या आड दडलेल्या खऱ्या विषयानं जखमी केले तिने मला. मी जिवंत असताना त्या मोहन बरोबर. खबरदार मोहनवर संशय घेशील तर. अरे त्याच्या पायाजवळ राहण्याची तुझी लायकी नाही. हे तू मला सांगतोयस? होय, मी खरं बोलवून तुम्हाला दुश्मन वाटतो. अरे तुझ्या आईमुळे मोहनला बहिणीचा मुलगा बनावा लागला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? अरे तुझ्या बापाचे प्रतिबिंब तुझ्या मनाच्या आशा न्याहाळून बघ. मोहन आहे त्याचा बहिणीचा मुलगा नसून तुझा मोठा आहे भाऊ आहे मोहन. नाही, हे खोटं आहे. विचार तुझ्या पित्याला. पप्पा हे खरं आहे. होय आकाश, हे खरं आहे. का पप्पा काय केलं? नाही, मी माझ्या भावाला. पण तुम्ही असे का वागू? एखादा धगधगी दमदम तुमच्या हृदयावर कोणी धैर्याने ठेवला असता तर तोही तिथं गाठून राहू. एवढं तुमचं हृदय पाषाणी कसा झालं पप्पा? तुझ्या आईजवळ मी मोहनचा सांभाळ होण्यासाठी लग्न केलं. पण तिने त्याच्याबद्दल माझ्या मनात विष पेरलं. मला त्याला बघलं की त्रास घ्यायचा. तू जन्माल्यावर तो आणखीन वाढला. आणि म्हणून तुझ्या आईने त्याला बहिणीचा मुलगा केलाय. बहिणीचा मुलगा केलाय. पप्पा काय ऐकतोय? पण तुम्ही असे का वागू? तुम्ही मला एकदा तरी सांगायचं. तुमच्या आजच्या वागण्यामुळे मी संशय घेतला शीतलवर आणि कमवून बसलो माझ्या शीतल. पण आता मोहन दादाला मी त्याची जागा. कुणी दुश्मनही देत नाही एवढे चटके दिले मी त्याच्या हृदयात. या हाताने मी मारला देत. पण नाही, आता मोहन दादाला मी त्याची जागा देतो. मोहन दादा कुठे आहेस? राकेश, तू माझी चूक दाखव. माफ कर मला. मोहन, तुला तुझी जागा मिळणार. आकाशला सर्व समजलं.
होय पोरा, तू ज्या घरचा वारस आहे, तुझा गुन्हा नव्हताच, गुन्हा होता तो माझा. मामा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. काय झालं? पोरा, काही नाही. मामा मामा हा पोरा बोल. तुम्ही माझ्याशिवाय कुठे वाईट वागला. माझ्या नशिबी तुमचं प्रेम नव्हतं आणि आता ते मिळणारच नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी विष घेतला. काय केलं पोरा? अरे पोरा, मी रागाच्या भरात बोललेलो, पण नाही. अगाय जा, डॉक्टरांना बोलवा जा. थांब आकाश, तू फोन लावू नकोस. मला आता जगायचंच नाही. मला वाचू नका. पोरा, मला माझे प्रायश्चित्त तरी घेऊ दे रे पोरा, प्रायश्चित्त तरी घेऊ दे. पाहिलं पप्पा, तुमच्या श्रीमंतीच्या प्रतिष्ठेत एका बाईच्या सांगण्यावरून एका जीवाच्या वैराण वाळवंट बाप नव्हता, साप होऊन दंश केला त्याचे जीवन. नका रे बोलू त्यांना. मामा मामा पोरा, मामा नाही पोरा, मामा. पप्पा बोल रे पोरा, पप्पा बोल. पप्पा या भेटण्यासाठी का नसीब झाले रे पोरा, का नसीब झाले रे पोरा. पप्पा माझ्यासाठी ती अंगाई म्हणून लहानपणी मला खूप आवडायची. हो, आज माझ्या पोरासाठी मागितली ना. मामा मला मांडीवर पोरा, आज मागितली ना आपल्या पोरासाठी अखेरची अंगाई घाल. उगे बाळा